अध्यक्ष महोदय, साधारणपणे असं लक्षात आलंय की नकली पासपोर्टवर ट्रॅव्हल करणाऱ्यांची संख्या ही फार नगण्य आहे. कारण त्या संदर्भात आता इंटरनॅशनली ज्या व्यवस्था झालेल्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेतच. हा प्रॉब्लेम जो नानाभाऊ जास्त येतोय तो पासपोर्ट त्यांचा खरा असतो, विजा पण घेतात, पण मेडिकल विजा महिन्याभराचा घ्यायचा आणि तो संपला की आपला पासपोर्टही नष्ट करून टाकतात ते कोणी पकडू नये म्हणून, आणि मग इथे ओव्हरस्टे करतात. आणि म्हणून त्याचं रिकन्सिलिएशन करणं आपल्या इमिग्रेशन पासनं, तर आत्ता आपली कुठलीच अशी व्यवस्था नाही आहे की इमिग्रेशनच्या माहितीचं रिकन्सिलिएशन करणं. तर ही व्यवस्था आता आपण मुंबईमध्ये सुरू करतो. जेवढे लोक मुंबईत येतात आणि त्यांची जी काही जाण्याची डेट असेल तर ते गेले की नाही, विजा संपायच्या आत, या संदर्भातली सगळी माहिती ही पोलीस घेणार आणि त्या संदर्भातली कारवाई आपण करू. आपण जे विचारलं तर जवळपास असे जे काही आपण विदेशी नागरिक जे या सगळ्या ड्रग डीलमध्ये होते असे जे काही आपण पकडले त्यातले 68 लोक ऑलरेडी आपण डिपोर्ट केलेले आहेत. 122 लोक आपल्या डिटेन्शन सेंटरला आहेत ज्यांना आपण डिपोर्ट करणार आहोत. आणि आता केंद्र सरकारने सांगितलंय की या लोकांची जी मोडस ऑपरेंडी आहे की छोटासा गुन्हा करायचा आणि मग वर्षानुवर्ष त्या गुन्ह्याचा निकाल लागत नाही म्हणून त्यांना डिपोर्ट करता येत नाही, तर केंद्र सरकारने सांगितलंय छोटे गुन्हे त्यांच्यावरचे परत घ्या आणि त्यांना डिपोर्ट करून टाका. म्हणजे मग टेक्निकली त्यांना जो काही एखादा छोटासा गुन्हा करून 2-2, 3-3 वर्ष इथे राहता येतं ती त्यांची फॅसिलिटी संपवून टाका आणि त्या ठिकाणी त्यांना इमिजिएट डिपोर्ट करा. त्या दृष्टीने आपण मोठ्या प्रमाणात डिपोर्टेशन जे आहे ते सुरू केलेलं आहे. आपण कॅफेच्या संदर्भात जे सांगितलं निश्चितपणे त्यावरही कारवाई केली जाईल.